कान्होळी प्रकल्पाच्या मुख्य कालव्यासह व्यतिरेकांच्या कामाला मुहूर्त. 7 कोटी 16 लाख कामाचे आमदार राम बदाने यांनी केले भूमिपूजन. धुळे तालुक्यातील कान्होळी मध्यम प्रकल्पाच्या मुख्य कालव्यासह व्यतिरेकांच्या दुरुस्तीचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून 7 कोटी 16 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आमदार राम बदाने यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत हा निधी मंजूर झाला असून काम पूर्ण झाल्यानंतर कालव्यातील गळती थांबवून शेवटच्या टोकापर्यंत सिंचनचे पाणी पोहोचवण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुभाष भामरे होते. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष बापू कलाने, माजी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव, जिल्हा संघटन सरचिटणीस भाऊसाहेब देसले, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब मदाने, तालुका उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी जिप सदस्य आशुतोष पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती विद्याधर पाटील, माजी जिप सदस्य प्रभाकर पाटील, शिरूर मंडलाध्यक्ष प्रवीण पवार आणि जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता शेख उपस्थित होते. या पाठपुरावा होता आणि हा विषय आम्ही आमदार साहेबांकडे नेला. अंदाजित निधी मंजूर झाला आहे. यात मुख्य कालव्यासह विविध व्यतिरेकांच्या दुरुस्तीचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी आमदार बदाने यांच्याकडे सातत्याने पुरावा केल्याने निधी मंजूर झाला. दुरुस्तीमुळे पाण्याची गळती थांबून शेतीसाठी पुन्हा 5 ते 6 पाणी सुरळीत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धरणाच्या सांडव्यांची उंची वाढवण्याचा फायदा आता शेतकऱ्यांना होईल. शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक सक्षम सुविधा मिळणार असून पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन शेतीला मोठा लाभ होईल. या परिसरातील सिंचनाचा अनेक वर्षापासून बॅकलॉग भरून निघण्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. धुळे ग्रामीण हरितमय होईल. आमदार बदाने म्हणाले की धुळे ग्रामीण सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे. विविध योजनांच्या माध्यमातून धुळे ग्रामीणच्या शेती शिवारात सिंचन वृद्धिंगत करायचे आहे. यासाठी अभ्यासपूर्ण अविरत ठोस भूमिका भाजपा महायुती सरकारजवळ मांडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांच्या पाठबळामुळे धुळे ग्रामीण हरितमय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिंचनाचा अनुशेष भरून निघणार. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बदाने म्हणाले, मुख्य व्यतिरेकांसह चाऱ्या दुरुस्ती हा बऱ्याच वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न होता. 30 ते 35 वर्षाच्या काळामध्ये कालव्यांची झीज झाली. गळतीमुळे सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. आमदार बदाने यांच्याकडे हा प्रश्न मांडला. त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून ठोस निधी मंजूर करून आणला. या निधीतून मुख्य कालव्यांसह सर्व पाटचाऱ्यांची दुरुस्ती होणार असल्याचे सिंचनाचे क्षेत्र वाढणार आहे. या कालव्याच्या माध्यमातून शेतीला 7 वेळा आवर्तन मिळू शकते. धरणाच्या सांडव्याची उंची वाढली असल्याने शेती सिंचन वाढणार आहे. यामुळे बोरी पट्ट्यातील विकासाचा अनुशेष भरून निघणार आहे. शेवटच्या गावांनाही मिळणार पाणी. भाजपाच्या जिल्हा संघटन सरचिटणीस भाऊसाहेब देसले म्हणाले, मुख्य कालव्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. माजी मंत्री सुभाष भामरे आणि राम बदाने यांच्या अथक प्रयत्नातून निधी मिळाला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची बऱ्याच दिवसापासून मागणी होती की कालव्याची दुरुस्ती झाली पाहिजे, कारण ज्या वेळेला धरणातून पाणी सुटायचे ते शेवटच्या गावापर्यंत पोहोचत नव्हते. ज्या ठिकाणी जास्त गळती होती तिथल्या शेतकऱ्यांचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आमदार बदाने यांनी सुमारे 7.25 कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. त्यामुळे नाणे, शिताने, तरवाडे, चांदे, विंचूर आदी गावातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या कार्यक्रमास राहुल पाटील, माजी सरपंच बाळासाहेब देसले, समाधान देसले, अतुल पगारे, शेखर देसले, संजय पगारे, सोमनाथ पगारे, कुणाल देसले, क्रिश देसले, सरपंच योगेश, अमोल पाटील, गजानन बोरसे, किशोर पाटील, विजय पाटील, शिवाजी पाटील, रुग्ण सेवक गुलाब पाटील, अमोल पाटील, अमित पाटील, सरपंच जितू माळी, बापू जमादार, नारायण जमादार, श्याम पाटील, विकास पाटील, दैवत पाटील, नितेश पवार, नारायण सिंग जमादार, जिभू माळी, डॉक्टर
मनोज पाटील, सुनील जमादार, बाळासाहेब माळी, टोडर सिंग राजपूत, भैया कोळी, योगेश पाटील, भाऊसाहेब माळी, विजय पाटील, नाना पाटील, अनिल जयस्वाल, भैया सोनवणे, मंगेश जाधव, लखा महाजन, भुरा राजपूत, नवल राजपूत, किरण सिंग राजपूत, दिलीप राजपूत, अंकुश राजपूत, रणजित राजपूत, उपसरपंच नवल पवार, अनिल वाघ, अमित पाटील, गुलाब पाटील, नितीन पवार, रतिलाल पवार, अनिल चव्हाण, भिकन माळी, रावसाहेब माळी, राजेंद्र पाटील, आकाश पाटील, गोकुळ चव्हाण, नारायण राजपूत, राजेंद्र माळी, गणेश महाले आदी शेतकरी उपस्थित होते.